सावंतवाडी भाजप पक्षात म्हणजेच सत्ताधाऱ्यांमध्येच चांगली जुंपली. जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आणि नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला. एकीकडे एकाच पक्षातील हे नेते परस्पर विरोधात टीका करताना पाहायला मिळाले. मायकल डिसोजा यांनी आरोप करत नगराध्यक्ष भोसले यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. पाहूयात. सर्वांना नमस्कार. आज आपण इथे उपस्थित आहे त्याच्यासाठी मी आभारी आहे. काल आपल्याला माहिती आहे की माझ्यावर एक आरोप केलं गेलं होतं. मी हे प्रेस त्याच्यामुळे बोलवली आहे की मला माझा विषय आणि माझा मुद्दा मांडायचा होतं. काल जेव्हा ही घटना झाली, आपलं बरेपैकी लोकांनी मला फोन केलं, मला माझा विषय विचारलं. त्याच्यासाठी मी खरं सांगते, मी खूप आभारी आहे. कारण दरवेळी असं असते की दरवेळी माझ्यावर जे आरोप होत असते, मी दरवेळी उत्तर देत नाही. कारण आमचा मन असं आहे आणि विचार असे आहे की काम करत राहावा. आपण सगळे आहे, आमची जनता आहे, जनतांना खरं सगळं माहिती आहे आणि ते नेहमीच आम्हाला सपोर्ट करत आहे. काल ग्रोबिक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड नी एक मुद्दा उचललेलं. आम्ही जिमखानाच्या बिल्डिंग, जे कल्चरल डेव्हलपमेंटसाठी बिल्डिंग आहे, त्याची मी चौकशी करायला गेलेले. कारण आम्हाला ते खालच्या फ्लोअरमध्ये आपले युवकासाठी, आपले कल्चरसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं. आम्हाला तिथे दशावतार नाटक ठेवायचे होते, एक ग्रीन रूम करायचं होतं की आपले युवक तिथे काहीतरी वेगळं करू शकणार, पॉडकास्ट करू शकणार. खूप असे आम्हाला लोकांचे पत्र आले आहे. तर युवकासाठी आपण काय चांगलं तिथे करू शकते, त्याच्यासाठी आम्ही चौकशी करायला मी प्रशासन सोबत आणि प्रतीक बांदेकरजी पण माझ्यासोबत होते. चौकशी करताना आम्ही विचार केलं की आपण वरती जाऊन फक्त बघूया, कारण माहिती आहे की तिथे ग्रोबिक टेक्नॉलॉजीज आणि मुंबई युनिव्हर्सिटी आहे. तर आम्ही विचार केलं की मुलांना भेटूया. वरती गेले तर आम्हाला कळलं की 2 रूम्सचा वापर होत होतं. आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 15 दिवसच्या मुदतसाठी एक रूम आम्ही ठरवलं होतं. ते एक रूमचा रेंट आम्ही प्रशासनाची सल्ला घेऊन 50,000 प्लस GST मध्ये ठरवलं होतं. 15 दिवस, फक्त 15 दिवसासाठी. काल 1.5 महिना झाला आहे आणि आम्ही काउन्सिल मीटिंगमध्ये ठराव पण घेणार होते की आपण कसं हे पुढे घेऊ जाऊ शकते. पण काल जेव्हा मी वरती गेले, मी बघितलं की 2 रूम्सचा वापर होत होतं. तर मी ऑफिस इन्चार्जना प्रश्न विचारलं की आपण दुसरी रूम वापरत आहे, कशाला वापरत आहे. त्यांनी माझ्यासमोर बघितलं, काही सांगितलं नाही. इथे आले आणि त्यांनी सांगितलं की हे रूम तर मॅडम आजच वापरलं आहे ना. आणि त्यांनी ऑफिस इन्चार्जना ते प्रश्न विचारलं. ऑफिस इन्चार्ज हो म्हणाला. मी त्यांना परत विचारलं ऑफिस इन्चार्जना, आपण खोटं बोलत आहे. ते गप्प राहिलं. मी परत विचारलं, आपण खोटं बोलत आहे. ते गप्प राहिलं. तेव्हा मी त्यांना फक्त हे सांगितलं की नगरपालिकेने आपल्यासाठी, आपल्या युवकांना सहकार्य करायला हे रूम दिली आहे, तर आपण हे खोटं कशाला बोलत आहे. मला उलटा प्रश्न विचारलं गेलं की तर आमचे मुलांना बाथरूम पण वापरायचा नाही. आम्ही चौकशी केली, बाथरूमचा विषय कधीही होत नव्हता. तिसरी रूम मध्ये जेव्हा मी बघितलं तर तिथे त्यांचे मुले जेवत होते. हळूहळू आपल्याला एक रूम दिली आहे, आपण 3 रूमचा वापर करत आहे. माझं फक्त हे मन होतं की आपल्याला बघा, दुसरी रूम पाहिजे, मुलं वाढत आहे, बरी गोष्टी आहे. पण आपण एक टाइम नगरपालिकेत येऊन प्रशासनाची माझ्याशी बोलू शकत होते. एक नगर अध्यक्षाच्या नात्यानं ही माझी जबाबदारी आहे की नगरपालिकेची बिल्डिंग आपण कोणाला देत आहे तर त्याच्यावर चेक ठेवायला, सगळं व्यवस्थित आहे ते बघायला. खाली पण मी गेलेले तर मी बघितलं होतं खालच्या फ्लोअरमध्ये क्लिनिंग व्यवस्थित नव्हता, कारण ते बिल्डिंगचा वापर, ग्राउंड फ्लोअरचा वापर होत नाही आहे. आम्ही आमचे प्रशासनचे कर्मचारी विनोद सावंतजींना तिथे बोलवलं आणि मी त्यांना फक्त ते म्हटलेलं की हे पूर्ण ग्राउंड फ्लोअरच्या क्लिनिंग आपण करून घ्या. आणि बाथरूम हायजीन महत्वाची गोष्टी आहे, मी दरवेळी ते सांगते. तर बाथरूमचा विषय ह्याच्यामध्ये होतच नाही. आपण दरवेळी, मी आज एक नगर अध्यक्षांना नात्यानं तिथे आले आहे
आपण उलटा माझ्या राजघराण्यावर, माझ्या परिवारावर टीका घालत आहे. ते चांगली गोष्टी नाही आहे. तर एक नगर अध्यक्षाच्या नात्यानं मला काय करायचं नाही आपल्या लोकांसाठी. दरवेळी मी आपल्या लोकांसाठी ते काम करत आहे. त्यांच्या जे बेनिफिट साठी दुसरे आम्ही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स घेत आहे, तर ते मला करायचं नाही. ते म्हणजे मल्टी स्पेशालिटी हा जो विषय हा फक्त तुमच्या अट्टा समजून म्हणजे राजघराण्याच्या अट्टा समजून घडलेला आहे. राजघराण्याला ऊस द्यायचं नाही. मल्टी स्पेशालिटी हा फार मोठा गंभीर आरोप त्यांनी केला. बरोबर. आणि ह्याच्यावर आम्ही परत बोलले आहे की राजघराण्याने किती जमीन दिली होती आणि आम्ही दरवेळी फक्त आमच्या लोकांसाठीच काम करत आहे. हॉस्पिटलच्या विषयामध्ये पण युवराज कितीदा बॉम्बे गेले आहे, कितीदा मीटिंग ठरवली आहे. जे मुद्दा आहे ते आहे. आम्ही जे काही सहकार्य करू शकते आम्ही आजपर्यंत केलं आहे आणि करतच राहणार आहे. तर हे आपण परत राजघराण्यावर ॲलिगेशन घालत आहे ते बरोबर नाही आहे. मी नगर अध्यक्ष आहे. तुम्ही माझ्यावर काय टीका करायचं आहे? तुम्ही माझ्या राजघराण्यावर, माझ्या परिवारावर दरवेळी कशाला करत आहे? टक्केवारी असेल, ऑडिओ व्हिडिओ जे काही असेल त्या संदर्भात पुढची काही लिगली भूमिका असणार. आता मला खूप लोकांनी सल्ला दिला आहे, माझे लॉयर्सनी पण सल्ला दिला आहे. असं माझ्यावर आरोप करत राहणार तर मला डेफमेशन केस आणि लिगल ऍक्शन घ्यावं लागणार आहे. आणि हे सल्ला मला माझे शुभचिंतकनी दिली आहे, आपण सर्वांनी दिली आहे की परत मॅडम राजघराण्यावर हे होत आहे. तर अनफॉर्च्युनेटली हे खूप पुढे गेलं तर मला फोर्स केलं जाईल की मला हे लिगल ऍक्शन घ्यावं लागेल. आपणच सांगा. त्यांनी असं म्हटलं की विनामूल्य जागा द्यावी, कमी भाड्यात जागा द्यावी असं तुमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तुम्ही आल्यानंतर ती भाडेवाढ मोठी असं एक त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरा असा मुद्दा आहे की सावंतवाडीत रोजगाराच्या संधी नाही, इकडचे लोक गोव्यात जात आहेत. मग अशा वेळी एक विरोध जर असं करत असेल तर नगरपालिकेने त्यांना सहकार्य केलं पाहिजे की विरोध केला पाहिजे, अशी तुमची काय भूमिका आहे? आता आपण बघा, ग्रोबेक टेक्नॉलॉजीज एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, हे NGO नाही आहे. दुसरी गोष्ट की जेव्हा ते आले होते युवकांसाठी काम करायला, आम्ही प्रशासनकडून सल्ला घेऊन कमी रेंट करून दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की 50,000 त्यांना परवडेल. त्याच्यामुळे आम्ही हे 50,000 आणि हे महत्वाची गोष्टी, हे एक नगर अध्यक्षाच्या नात्यानं नगरपालिकेच्या उत्पन्न वाढायला ते आमची जबाबदारी आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय खोटं केलं आहे? आम्ही वाईट प्रॉपरली लीगल पद्धतीने त्यांना चिठ्ठी दिली आहे, कॉन्ट्रॅक्टवर लिहिलं आहे की हे आपला रेंट असणार. तर त्यांना अगोदरच प्रॉब्लेम होता तर ते सांगू शकत होते. त्यांनी एखाद्या फॉरेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नगरपालिकेची जागा विनामूल्य द्यावी अशी शिफारस करणं योग्य आहे का? पहिले सांगा. ती NGO संस्था नाही, तिथे रोजगार कधी मिळत असला एका मुलामागे किती कमिशन घेतलं जातं हे सगळ्यांना जग जाहीर आहे. अनेकांनी अशा हे उघडलेल्या आहेत कंपन्या, नावाने अनेक मला बसून घ्या म्हणजे 50 लाख रुपये दीपक त्याला चेक काढून दिले. त्याच इमारती जी इमारत बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी म्हणून UPSC MPSC च्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी उभारली गेली त्यांच्या नावे, त्या इमारतीत हे धंदे चालले आणि आता त्याच इमारतीत असे भाडे करून देऊन आज तुमच्यावर ते ॲलिगेशन करतायत की तुम्ही त्यांच्याकडे डायरेक्ट एक रकमी पैसे मागितले म्हणून. पण अशी शिफारस आधी उपनिर्देशन करणे योग्य आहे का? एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विनामूल्य जागा उद्या मी मागणार नाही, मला विनामूल्य द्या, मी पण लोकांना रोजगार देणार का तुम्ही जागा? माझं फक्त ते अगोदर पण मी सांगितलं की नगरपालिकेचं उत्पन्न आपण कसं वाढू शकते ते माझ्या लक्ष आहे. हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन होती, हे NGO नाही आहे. मी परत तेच सांगणार आहे. आणि महत्वाची गोष्टी अगोदर नगर अध्यक्ष मी झाले त्याच्या अगोदर जे झालं होतं ते कधी काय कुठेतरी चुकीचं झालं की रेंट आपल्याला भेटलं नाही. तर आमचं लक्ष आहे त्याच्यावर की आपण कसं हे मिस्टेक परत नाही होत. आणि आम्ही विश्वास ठेवून हे काम केलं होतं. तरी पण विश्वास ठेवून पण आमच्यावरच आरोप केलं जाणार पुढे जाऊन, तर ते बरं नाही. बाहेर होता, मी तिथे गेलो. मी तिथे गेल्यानंतर मॅडमचा काहीतरी तोरा होता. म्हणजे
मॅडम अचानक भडकायलाच लागल्या, म्हणजे हे कसं वापरता, मुलं टॉयलेटमध्ये गेली, हे टॉयलेट कसं वापरता, अरे 60 मुलं तुमचं काम, तुमच्या टॉयलेटमध्ये जाणार नाही तर घरी जाऊन येतील, आणि हुज्जत घालायला चालू केली. मी सांगितलं आम्ही लोकप्रतिनिधी काम करतोय, पण ती काय बोलण्याच्या ह्याच्यातच नव्हती. त्यांचं सध्या लक्ष हा फक्त टक्केवारीवर आहे, आणि कुठेतरी टक्केवारी आमच्याकडनं ती कंपनीकडनं टक्केवारी वसूल करण्याच्या नादात ती मागे आम्हाला त्यांनी बरंच दाबलं. म्हणजे इथे या, तिथे या, इथे भेटा, युवराजांना भेटा, तिथे भेटा. आम्ही काय स्थानिक असल्यामुळे आम्ही ह्याच्यासाठी जीवाचं रान केलंय. हे ज्या निवडणूक उभ्या होत्या, मी लोकांच्या दारोदारी फिरलो, ते लोक आम्हाला विचारते ह्यांच्या राजवाड्यात मुजरा करायला आपल्याला जावं लागेल, ते आम्ही लोकांना सांगायचो नाही त्या बाबा तशा नाहीये, पहिल्या असं होतं पण आता नाहीये. पण आजच्या घडीला आम्हाला अनुभव यायला लागला, म्हणजे आम्ही लोकांचे पाय धरले, आणि आजच्या घडीला हे अशा पद्धतीचं वागणूक मिळत असेल. सावंतवाडी शहराची सगळं सत्यानाश करण्याचं काम या नगराध्यक्षाने केलंय.